नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम खिरडी येथे हे रुग्ण आपल्याकडे त्यांचा त्रास घेऊन आलेले होते आणि आता एक तासभर झालाय. त्यांना ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट लक्षात घेऊन त्यांना आयुर्वेदानुसार जे स्नेहन स्वेदन अभ्यंग बस्ती अशा काही क्रिया करण्यासाठी तासभर गेला आणि त्याच्यानंतर रुग्णाचे जे काही स्वानुभव आहे ते रुग्णाचं वर्णन करतायत. नमस्कार. नमस्कार, मी मंदार दांडेकर. 1.5 वर्ष खूप माझ्या कमरेला किंवा पाठीला त्रास होत होता, पण ते इथे आल्यानंतर आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर खूप 1 तासाभराने मला खूप रिलॅक्स वाटलं आहे. आता इतक्या वेळ तुम्ही बसलेले आहात या पोझिशनमध्ये? होय. तर कसं वाटतंय बसताना? कितपत दुखतंय? खूप छान वाटतंय. दुखणं फार एकदम नॉर्मलला आलं, एकदम पूर्णपणे. काही मुवमेंट करून बघा जरा, म्हणजे उभं राहण्याच्या बसण्याच्या त्या रेकॉर्ड होऊ देत. बसणे, खाली बसणे, वरती बसणे, वाकणे, यातले काहीतरी मुवमेंट करा की तुम्हाला ज्याच्यामध्ये ते इझिली करता येत आहेत. हे होत नव्हतं पहिल्यांदी. आता 1 तासाभराने झटकन उठता आलं. आता इतक्या सहजगत्या जे उठता येते तसं उठता येत नव्हतं. मग अशी एक व्हिडिओ तसा करून ठेवला होता, उठता येत नाही इझिली असा. तो नंतर कधीतरी करता येईल जेव्हा अगदीच कधी जखडलं तर करण्यासाठी. पण छान. तर तुमचा अनुभव एकंदर कसा आहे? खूप छान आहे. आणि ज्याला हा प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे येऊन तो प्रॉब्लेमचा सॉल्व्ह करावा. म्हणजे मेनली लंबार स्पॉन्डिलोसिस, कमरेचं दुखणं. अनेक लोक वाहन चालक आहेत, कार ड्रायव्हर आहेत किंवा प्रवास करणारे खूप आहेत ज्यांच्या मणक्यांना, स्नायूंना मस्क्युलोस्केलेटल जे काही पेन असतं त्याच्यामध्ये हे वातशमन करण्याची ही प्रक्रिया आयुर्वेदामध्ये असणारी ही वरदान आहे. होय, आणि खूपच छान आहे. धन्यवाद.